सिंह राशींच्या पराक्रमी जातकांनो, येत्या काही दिवसात तुमच्या आयुष्यात अशा काही अद्भुत आणि विस्मयकारक घटना घडणार आहेत, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. कारण तुमच्या नशिबाचे चक्र आता पूर्णपणे फिरणार आहे. या अत्यंत संवेदनशील आणि निर्णायक काळात घेतलेले तुमचे छोटे छोटे निर्णय सुद्धा तुमच्या संपूर्ण भविष्याला एक नवी आणि सोनेरी दिशा देऊ शकतात. या विशेष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 5 परिवर्तन घडवणाऱ्या घटनांबद्दल सविस्तर सांगणार आहे, ज्या तुमच्या संपूर्ण आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरतील. त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात चुकवू नका आणि शेवटपर्यंत नक्की पहा. सिंह राशींच्या लोकांसाठी आगामी काळ अत्यंत महत्त्वाचा असण्याचे मुख्य कारण म्हणजे या राशीचा स्वामी स्वतः राजा ग्रह सूर्य असून सध्याच्या ग्रहमान रचनेत राहू आणि केतूची बदलती नक्षत्रातील स्थिती तुमच्या राशीवर थेट आणि सखोल प्रभाव पाडत आहे. आकाश मंडळातील ही ग्रहांची नवी चाल पाहता असे स्पष्ट संकेत मिळत आहेत की तुमच्या दैनंदिन जीवनात अचानक काही मोठे बदल घडून येतील, ज्यामुळे सुरुवातीला तुमची धावपळ उडेल किंवा मनावर दडपण येईल. पण या पडद्यामागच्या घडामोडीमागे एक प्रचंड मोठी दैवी संकेत आणि ईश्वरी आशीर्वाद दडलेला आहे. हा काळ तुम्हाला घाबरवण्यासाठी किंवा त्रास देण्यासाठी आलेला नसून तुमच्यातील सुप्त शक्तींना जागे करण्यासाठी आणि तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी आला आहे. त्यामुळे मनात कोणतीही भीती न बाळगता अत्यंत जागरूक आणि सावध राहणे गरजेचे आहे. पहिली मोठी आणि क्रांतिकारी घटना तुमच्या कार्यक्षेत्रात म्हणजेच नोकरी किंवा व्यवसायात घडू शकते, जिथे अचानक तुमच्यावर नवीन अधिकाऱ्यांचा आणि जबाबदाऱ्यांच्या पदाची धुरा सोपवली जाऊ शकते किंवा वरिष्ठांसोबत एखाद्या धोरणात्मक विषयावरून वैचारिक मतभेद उडू शकतात. परंतु याच काळात तुम्हाला परदेशाशी संबंधित किंवा एखाद्या मोठ्या प्रकल्पाची अनपेक्षित सुवर्णसंधी सुद्धा चालून येईल. राशी स्वामी सूर्याच्या तेजस्वितेमुळे आणि मघा नक्षत्राच्या प्रभावामुळे तुम्हाला सुरुवातीला प्रचंड कठोर परिश्रम करावे लागतील. पण लक्षात ठेवा की याच घामातून आणि कष्टातून तुमचे साम्राज्य उभे राहणार आहे. त्यामुळे कोणत्याही आव्हानाला घाबरू मागे हटू नका, कारण प्रत्येक अडचणी तुम्हाला यशाची पायरी चढवण्यासाठीच येत असते. दुसरी महत्त्वाची घटना तुमच्या कौटुंबिक आणि वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये दिसून येईल, जिथे संवादाच्या अभावामुळे किंवा ग्रहांच्या वक्र दृष्टीमुळे घरातील व्यक्तींमध्ये काही अशी गैरसमज किंवा भावनिक अंतर निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पूर्वा फाल्गुनी नक्षत्रातील बदलामुळे तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो. म्हणूनच या काळात अत्यंत संयम बाळगून, रागावर नियंत्रण ठेवून आणि वादविवाद पूर्णपणे टाळून नात्यांना पुरेसा वेळ देणे अत्यंत सुज्ञपणाचे ठरेल. आता पुढे जी तिसरी अत्यंत गोपनीय आणि मोठी घटना मी सांगणार आहे, ती तुमच्या आर्थिक स्थितीची संपूर्ण दिशा आणि दशा बदलून टाकणारी ठरेल. या काळात अचानक काही कौटुंबिक किंवा वैद्यकीय कारणास्तव तुमचे आर्थिक बजेट थोडे कोलमडू शकते किंवा धनलाभाच्या मार्गात तात्पुरते अडथळे निर्माण होऊ शकतात. पण सिंह राशीवर देवगुरु बृहस्पतीची म्हणजेच गुरुची विशेष अमृतदृष्टी असल्यामुळे हे आर्थिक संकट फार काळ टिकणार नाही. तुम्ही जर पैशाचे योग्य नियोजन केले आणि संयम राखला तर या आर्थिक चक्रव्यूहातून तुम्ही अतिशय सहजतेने आणि सन्मानाने बाहेर पडाल, यात शंका नाही. या कठीण काळात ग्रहांची शुभ ऊर्जा वाढवण्यासाठी एक अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे दररोज सकाळी स्नान आटोपल्यानंतर उगवत्या सूर्यनारायणाला तांब्याच्या कलशातून अर्घ्य द्यावे आणि ओम गृहिणी सूर्याय नमः या मंत्राचा मनोभावे 108 वेळा जप करावा. हा सूर्यमंत्र तुमच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ करेल. आणि चौथी घटना जी तुमच्या मानसिक स्थितीवर थेट परिणाम करणार आहे, म्हणजेच जी अनामिक भीती, चिंता आणि अस्वस्थता तुम्हाला जाणवणार आहे, ती या मंत्राच्या प्रभावाने तात्काळ दूर होऊन तुमचे मन हिऱ्यासारखे चमकू लागेल आणि स्थिर होईल. आता जी 5वी आणि अत्यंत गुप्त घटना घडणार आहे, ती ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. कारण या काळात तुम्हाला एका परम सत्याची किंवा स्वतःच्या खऱ्या क्षमतेची आत्मजाणीव होणार आहे. या दिवसात तुम्हाला तुमच्या आयुष्याचा खरा जगण्याचा मार्ग सापडेल आणि जे लोक स्वार्थी होते किंवा तुमच्या प्रगतीत अडथळा ठरत होते, ते स्वतःहून तुमच्या आयुष्यातून कायमचे दूर निघून जातील. ज्योतिष शास्त्रानुसार सिंह राशीच्या जातकांसाठी या काळात कर्माचे फळ सुधारण्यासाठी आणि अडथळे दूर करण्यासाठी रविवारी गहू, गूळ किंवा तांब्याचे दान करणे अत्यंत कल्याणकारी आणि भाग्यवर्धक मानले जाते.
केवळ वस्तूंचे दानच नव्हे तर एखाद्या भुकेल्या आणि गरजू व्यक्तीला सन्मानाने अन्नदान केल्यास तुमचे पूर्वपुण्य जागृत होईल आणि तुम्हाला अनपेक्षित मार्गाने प्रचंड मोठा धनलाभ किंवा सहकार्य लाभू शकते. लक्षात ठेवा की ग्रहांचा कोणताही वाईट प्रभाव नष्ट करण्यासाठी केवळ यांत्रिक उपाय कामाला येत नाहीत, तर तुमच्या मनातील शुद्ध भाव, श्रद्धा आणि ईश्वरावर असलेला अतूट विश्वास सर्वात जास्त महत्त्वाचा असतो. या विशेष कालखंडात तुमच्या काही जुन्या गोष्टी, जुने विचार किंवा एखादी ठरवलेली योजना अचानक अपूर्ण राहून बंद पडेल, ज्यामुळे तुम्हाला तात्पुरता मानसिक धक्का बसेल. पण सिंह राशींच्या कुंडलीचा अभ्यास स्पष्ट सांगतो की जे काही तुमच्यापासून हिरावून घेतले जात आहे ते तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी निरुपयोगी होते. म्हणूनच निसर्गाने ते तुमच्या मार्गातून दूर केले आहे. अशा वेळी स्वतःला शांत ठेवून अंतरात्म्याला प्रश्न विचारा की माझी खरी आवड कशात आहे आणि मला जीवनात काय साध्य करायचे आहे. या आत्मपरीक्षणातून तुम्हाला प्रगतीची एक नवी दिव्य दृष्टी प्राप्त होईल. तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा समूळ नष्ट करण्यासाठी आणि नशिबाची साथ मिळवण्यासाठी दररोज संध्याकाळी तुळशीजवळ किंवा हनुमान मंदिरामध्ये गाईच्या तुपाचा अथवा तिळाच्या तेलाचा एक छोटा दिवा लावणे हा अत्यंत प्राचीन आणि सिद्ध उपाय आहे. यामुळे तुमच्या राशीतील सर्व प्रकारचे दोष आणि शत्रुपीडा हळूहळू शांत होईल आणि तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि शांततेचा वास सुरू होईल. या धावपळीच्या काळात तुमच्या आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, कारण कामाचा अतिताण आणि डोक्यातील विचार यामुळे अनिद्रा, थकवा किंवा डोकेदुखीचा त्रास उद्भवू शकतो. यावर उत्तम औषध म्हणजे सकाळी लवकर उठून निसर्गाच्या सानिध्यात प्राणायाम, ध्यान किंवा योगासने करणे, ज्यामुळे तुमचे मानसिक आरोग्य सुदृढ राहील आणि तुम्ही योग्य वेळी अचूक निर्णय घेऊ शकाल. घरातील वातावरण आनंददायी ठेवण्यासाठी कुटुंबातील मोठ्या सदस्यांचा मान राखा, त्यांच्याशी सल्लामसलत करा आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दररोज सायंकाळी दिवा लावून प्रार्थना करा, जेणेकरून कोणतीही वाईट शक्ती घरात प्रवेश करणार नाही. तुमच्या वाणीवर आणि शब्दावर विशेष ताबा ठेवा, कारण या काळात रागाच्या भरात बोललेले शब्द तुमचे बनलेले काम बिघडू शकतात. व्हिडिओच्या शेवटी नशिबाचा संपूर्ण खेळ बदलणारी गुरुकिल्ली म्हणजे कोणतीही कठीण परिस्थिती आली तरी ही काळ निघून जाईल हा विचार मनात ठेवा आणि दररोज ओम नमः शिवाय या महामंत्राचा जप करा, जो तुम्हाला प्रत्येक संकटाशी लढण्याची अथांग शक्ती देईल. तुमच्या आयुष्यात घडणारी प्रत्येक चांगली वाईट घटना ही एका मोठ्या दैवी योजनेचा भाग आहे. हे समजून प्रत्येक प्रसंगातून काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा, कारण स्वतःवर ठेवलेला विश्वास तुम्हाला कधीही हरू देणार नाही. हे वेळ तुमची परीक्षा घेणारी नक्कीच आहे, पण या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर तुम्हाला जे अफाट वैभव, मान सन्मान आणि मानसिक समाधान लाभणार आहे ते खूप अद्भुत असेल. सिंहासारखे गर्जना करत आणि न भिता पुढे चालत राहा. नशीब तुमच्या सोबत आहे, फक्त योग्य वेळेची वाट पहा. जर तुम्ही सुद्धा सिंह राशीचे वीर जातक असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मित्रांनो, हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असल्यास याला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सिंह राशीची विशेष भाग्यवान अंगठी किंवा रत्न खरेदी करायचे असल्यास खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही ते पाहू शकता. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.